नमस्कार मंडळी. आजची नवरात्रीची तिसरी माळ आणि आजचं देवीचं तिसरं रूप म्हणजेच देवी चंद्रघंटा. तृतीयेला ही गंधित माला सरस्वतीला अर्पुचला, नवविध भक्ती धाग्यांमध्ये देवी महात्म्य गुंफुचला. मंडळी, आजची ही शारदीय नवरात्रीची तिसरी माळ, तिसरा दिवस आणि आजच्या या शक्तीचं नाव आहे चंद्रघंटा. या नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे संकट निवारण करण्यासाठी सुद्धा या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचं मन हे मणिपूर चक्रामध्ये प्रविष्ट होतं आणि चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूंचं दर्शन होतं. दिव्य सुगंधांचा अनुभव येतो किंवा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान असतात आणि देवीचं हे रूप परम शांतीदायी आणि त्याचप्रमाणे कल्याणकारी सुद्धा आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असं म्हटलं गेलेलं आहे. तिच्या शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा, चकाकणारा असा आहे आणि या देवीला 10 हात आहेत. या 10 हातांमध्ये खड्ग, धनुष्यबाण आणि इत्यादी अनेक शस्त्र आहेत. तिचं वाहन हे सिंह आहे आणि त्यामुळे तिची मुद्रा वाहन सिंह असल्यामुळे युद्धासाठी सदैव तत्पर अशी असते. आई चंद्रघंटेच्या कृपेने भक्तांची सर्व पापं आणि इतर संकट दूर होतात. आई भक्तांच्या संकटांचे निवारण लगेचच करते. तिचा उपासक हा सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निश्चयी, दृढ, निर्भय होतो. तिच्या घंटेच्या आवाजाने प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण होते. या देवीच्या चरणी जर का शरणागती पत्करली तर घंटेचा आवाज निनादतो. या दुर्गेचं रूप अतिशय सौम्य आणि शांतीपूर्ण असं आहे. या चंद्रघंटा देवीचे भक्त व उपासक जिथे जिथे जातात तिथली लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात. आपण आपलं मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तत्पर असावे, कारण तिची उपासना केल्यामुळे सगळी सांसारिक संकट जी आपली असतात त्या संकटामधून आपल्याला पूर्णपणे मुक्ती मिळते. इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धतेसाठी तिचं सगळीकडे चौफेर असं लक्ष असतं. या देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त असे दागिने परिधान केलेले असतात. देवीच्या या रूपाच्या नामोच्चाराने मात्र आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणामध्ये येते. चंद्रघंटेच्या पूजेमध्ये उपासकांनी फक्त सोनेरी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. गुलाबाचा हार अर्पण करावा. माता चंद्रघंटेच्या कृपेने समस्त पाप आणि बाधा नाहीशा होतात. म्हणून हिची उपासना श्रेष्ठ आणि फलदायी अशी मानलेली आहे. तिचं वाहन सिंह असल्यामुळे तिचा उपासक पराक्रमी आणि निर्भय होतो, हे आपण मगाशी पाहिलं. पण त्याचप्रमाणे तिच्या कृपेने भक्त आणि उपासक जिथे जिथे जातात तिथे त्या लोकांना शांती सुखाचा पण अनुभव मिळतो. म्हणूनच आपण या जगदंबेची आवर्जून पूजा केलीच पाहिजे. म्हणजे चंद्रघंटा रूपातली जी देवी आहे तिची नित्य प्रार्थना केली पाहिजे. त्याचा परिणाम म्हणून आपली सांसारिक दुःखे नाश पावतील आणि आपल्याला परमपद प्राप्त होईल. पदावरनं लक्षात आलं की तुकाराम महाराजांनी सुद्धा एका अभंगामध्ये आपल्याला सांगितलं आहे की राम म्हणता रामची होई जय, पदी बसून पदवी घ्यायचे. याचा अर्थ असा होतो श्रोते हो की आपल्याला जगामध्ये आपण अभ्यास केल्यानंतर अनेक पदं आपल्याला मिळत असतील, पण ती पदं आपण जेव्हा इहलोकी जातो तेव्हा आपल्याबरोबर जात नाहीत. पण एक पद असं आहे की जे आपण इहलोकी गेल्यावर सुद्धा आपल्याला मिळतं, ते म्हणजे भगवंत जे आपल्याला देऊ करतो ते परमपद. असं परमपद आपल्याला प्राप्त होतं. जसं ध्रुवाला आढळपद मिळालं होतं तसं परमपद आपल्याला
इहलोकी गेल्यानंतर भगवंत प्राप्त करून देतो. इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी परम कल्याणकारी आणि सद्गती देणारी माता म्हणजेच चंद्रघंटा माता ही सर्वश्रेष्ठ देवी आहे. आपलं मन वचन कर्म पवित्र करून देवीची उपासना केल्यामुळे सगळ्या सांसारिक सुखाची काय म्हणतो आपण प्राप्ती आपल्याला होते आणि सगळ्या सांसारिक दुःखामधून आपली मुक्तता होते. आपण तिची उपासना करण्यासाठी नेहमीच मंडळी भक्तगण हो अग्रेसर असलंच पाहिजे. म्हणजेच काय की तिचं सतत चिंतन आपण केलं पाहिजे आणि तिचं स्मरण आपण केलं पाहिजे. आता ही पाहिली आपण थोडक्यात आजच्या चंद्रघंटा देवीची माहिती आणि थोडक्यात आपण पाहूया आजचा जो रंग आहे तो निळा रंग. त्या निळ्या रंगाची थोडक्यात माहिती बघूया. चंद्रघंटा वरदाती रूप तिसरे मातेचे लाभे जीवनी वीरता होता विनाश पापाचे. म्हणजेच हा निळा रंग जो आहे तो शांतता आणि समृद्धीचं प्रतीक आहे. तसंच निळा रंग हा ऊर्जा, विश्वास आणि स्थिरतेचं सुद्धा प्रतीक आहे. या रंगाचा वापर केल्याने मनाला आत्मिक शांतता मिळते, समाधान मिळतं. हा रंग आपण कुठलीही जर का साधना करत असू, उपासना करत असू त्याच्यामध्ये समतोल राखण्याचा, त्याचप्रमाणे मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा हा प्रयत्न असतो. स्थैर्य आणि त्याचप्रमाणे शांतता निर्माण करण्याचं हे प्रतीक म्हणून निळ्या रंगाचं आजचं महत्त्व आहे. आणि आजचा हा दिवस आपल्यासाठी आंतरिक शांतता नक्कीच देतो. अंबे मात की जय. मंडळी, आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. काही तुम्हाला सुधारणा हव्या असतील किंवा आणखी नवीन काही व्हिडिओ तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की मला तसं कमेंटमध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझे पुढचे आणखीन काही वेगवेगळे जे व्हिडिओ मी करणार आहे त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर काय करा, नक्कीच माझा हा व्हिडिओ बघा आणि इतरांना सांगा. तोपर्यंत श्रीराम.